स्त्रीवंशातील जिजाऊंच्या स्वराज्य घडवण्याच्या प्रेरणेला महालक्ष्मी नसताना आपलं राज्य हे आपल्या मुलासारखं जपणाऱ्या आणि हिंदू धर्माची जोपासना करत करत मंदिराची स्थापना करणाऱ्या इंग्रजांविरुद्ध लढणाऱ्या झाशीच्या राणीसाहेबांच्या धैर्य स्वतः अशिक्षित असताना सुद्धा सर्व स्त्रियांचं सर्व समाजाचं दुःख शब्दात मांडणाऱ्या बहिणाबाईंच्या कवितेला आणि त्यासाठी अगदी काट्याकुट्यामध्ये सुद्धा गड सर करून स्वतःच्या बाळाला दूध पाजणाऱ्या हिरकणीच्या ममतेला आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्यातल्या शक्तीला, तुमच्या स्त्री शक्तीला खूप खूप शुभेच्छा. हाय हॅलो नमस्कार, मी कादंबरी आणि माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं खूप सारं स्वागत. 8 मार्च जागतिक महिला दिनना केला. महिला दिन साजरा केला. महिला दिन साजरा केला म्हणजे काय केलं तर एकमेकींना फोनवर मेसेज केले असतील आणि फार फार तर फोन केला असेल, पण खरंच तुम्ही स्वतःसाठी वेळ काढले का, किंवा तुम्ही स्वतःवर प्रेम केले का, किंवा आजच्या दिवशी तरी जे तुम्ही सतत घरातल्या सगळ्यांच्या आवडीचं बनवत असता, सगळ्यांच्या वेळेनुसार तुम्ही सगळं कामांचा जो व्याप असतो, त्याचं जे टाईम टेबल असतं ते सुद्धा तुम्ही मॅनेज करत असता, तर ते तरी आज तुम्ही तुमच्या वेळेनुसार केले का. आणि आज रविवारची सुट्टीसुद्धा आहे, तर तरी तुम्ही स्वतःसाठी खरंच वेळ काढला आहे का. आणि रोज तुम्ही अगदी नकळत सगळ्यांवर खूप खूप प्रेम करता, पण कधीतरी चुकून किंवा आजच्या दिवशी तरी एवढंसं तरी प्रेम स्वतःवर केले का. या सगळ्या प्रश्नांवर आपण बोलणार आहोत आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. किंवा वर्किंग वुमन असा किंवा दोन्ही जबाबदाऱ्या सांभाळणारे असं, खरंच आपल्या शरीराबद्दल आपल्याला किती माहीत असतं किंवा आपण त्याची किती काळजी घेतो. आणि तुम्हाला हे सुद्धा माहिती आहे का की आत्ता हे प्रमाण खूप वाढले, म्हणजे खाणंपिणं असो, लाईफस्टाईल असो किंवा कोणतीही कारणाचं म्हणजे काळजी आपण स्वतः घेत नाही, हे सुद्धा एक मुख्य कारण असेल. तर खूप कमी वयामध्ये पिरियड्स यायला सुरू होतात, खूप लवकर पिरियड्स जातात, म्हणजे जी रजोनिवृत्ती असते ती 30 किंवा 35 वर्षामध्ये सुद्धा यायला सुरुवात होते. आणि त्याच्या पुढचं म्हणजे जे आपले गर्भाशय असतात, गर्भाशयाची पिशवी, तर ते काढण्याचं प्रमाणसुद्धा खूप जास्त वाढले. आणि आपण आपल्या पिरियडबद्दल सुद्धा किती सतर्क असतो, म्हणजे स्वतःची किती काळजी घ्यायला हवी. तर दरवेळेला काहीतरी स्वयंपाकातले शिल्लक राहिले किंवा आता करूयात, एकटीच आहे आज तर खिचडी किंवा भातच करूयात किंवा असंच काहीतरी पोळी उपमा असं करूयात. आणि हे जास्त ना जे दोघं जण राहतात, म्हणजे नवीन कपल आहे आणि दोघंच जण आहे, त्यांच्यामध्ये हे प्रमाण खूप होतं. म्हणजे हे मी माझ्यावरून सुद्धा सांगते. तर आपण पिरियड्समध्ये दर महिन्याला एवढं रक्त आपल्या शरीरातून वाहून जात असतं आणि खरंच चुकीचा समज आहे की ते खराब रक्त असतं, ते वाहून जातं, तर असं अजिबात नाही आहे. आपल्या शरीरातलं जे चांगलं रक्त असतं ते सुद्धा त्याच्यामध्ये जातं. आणि तुमच्या माहितीसाठी एक गोष्ट सांगते की प्रत्येक महिला हे जर आपण आयुष्यातले साधारण 60-70 वर्ष जर पकडले एका महिलेचं साधारण वय, तर कमीत कमी 7 वर्ष हे फक्त पिरियड्समध्ये जातात आपले. म्हणजे तुम्ही विचार करू शकताय ही किती सिरियस गोष्ट आहे आणि आपण आपल्या आरोग्याबाबत किती काळजी घेतली पाहिजे. कारण आपल्याकडं एक खूप छान शक्ती देवानं दिलेली आणि ती म्हणजे जगाला सुंदर करण्याची, आई होण्याची, आणि आपल्याकडं आपण मातृत्व आपल्याला मिळते, म्हणजे ही गोष्ट खूप छान आहे आपल्याकडं. पण ही प्रजनन शक्ती छान टिकवून ठेवण्यासाठी किंवा छान गुणवत्ता सुधारण्यासाठी सुद्धा आपण आपल्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे. आत्ता मला ना अजून एक गोष्ट आपल्या शरीराबद्दल सांगायची आहे की आपण खूप मोजून मापून सौंदर्याची तुलना केली, म्हणजे नाक सरळच पाहिजे, ओठ अगदी गुलाब पाकळीसारखेच पाहिजे, कवितेतल्या वर्णनासारखं सगळं छान असेल तरच ती प्रत्येक स्त्री सुंदर आहे, किंवा तिचा सुंदरतेचा जो कोपरा आहे किंवा सुंदरतेचं जे मोजमाप आहे ते एका ठराविक ह्याच्यामध्येच आपण ठरवलेलं असतं, तर तसं नाही आहे. मला आठवतं माझी आई आणि आजी दोघीजणी पण म्हणतात की मुलीला ही चंद्राची कळा असते, म्हणजे चंद्र
भले त्याला डाग असेल पण तो जेवढा सुंदर दिसतो सगळ्या चांदण्यांमध्ये उठून दिसतो आणि चंद्राची जी शीतलता आहे तशीच मुलींकडे ती शीतलता असते किंवा ते सौंदर्य असते. तर प्रत्येक मुलगी ही सुंदर असतेच. तुम्ही स्वतःबद्दल अजिबात आत्मविश्वास म्हणजे कमी होऊ द्यायचं नाही, न्यूनगंड होऊ द्यायचं नाही की आपण हिच्यापेक्षा कमी, किंवा कंपॅरिझन करत बसायचं नाही की ती खूप छान आहे, ती खूप गोरी आहे, तिचं नाक खूप छान आहे, किंवा ती खूपच सुंदर दिसते, सुंदर आहे, असं अजिबात नाही. तर प्रत्येक स्त्री ही सुंदर आहे आणि तुम्ही स्वतः खूप सुंदर आहात असा विश्वास तुमच्यामध्ये निर्माण करायला हवा. आणि आता हे ट्रेंडमध्ये म्हणजे खूप फॅड आहे की 30मध्ये विशीसारखं दिसायचे, 40मध्ये विशीसारखं दिसायचं. तर हा आता नको आहे, कारण बाईपण सोडल्यानंतर जेव्हा आपण आईपणामध्ये पदार्पण करत असतो तर भले ओटीपोट राहिलेलं असेल किंवा स्किन थोडी सैल झालेली असेल तर ती स्त्रीसुद्धा खरंच खूप सुंदर दिसते. आणि तुम्ही जर ग्रंथ वाचले असतील तर त्या ग्रंथामध्ये जे वर्णन आहे तर ते वर्णन हे 40 नंतर प्रत्येक स्त्रियांमध्ये दिसून येतं. सो तुम्ही अजिबात हा अट्टहास करून स्वतःला त्रास करून घेत बसू नका की मला 30मध्ये 20सारखं दिसायचे आणि 40मध्ये पण 25सारखं दिसायचे. तर हा अट्टहास सोडून द्या. आणि अजून एक सांगू, आपल्याला खूप सवय असते की प्रत्येक गोष्ट मला परफेक्टच हवी आहे, म्हणजे घरामध्ये ही वस्तू मला इथंच पाहिजे, ती वस्तू मला तिथंच पाहिजे. तर हा अट्टहास सोडून द्या, कारण प्रत्येक गोष्ट परफेक्ट असण्यापेक्षा तुम्ही त्या गोष्टीमध्ये किती आनंदी राहू शकताय तर तुमचं जीवन हे आनंदी होऊ शकेल. कारण आपण एकाच वेळेला खूप भूमिका निभावत असतो, म्हणजे की तुम्ही सगळ्यात पहिल्यांदा मुलगी होता, त्याच्यानंतर मग सून होता, आई होता, नणंद असता, भाऊजाई असता, मैत्रीण असता, किंवा ह्याच्यापेक्षा अजून खूप वेगवेगळी मामी असेल, खूप वेगवेगळी नाती आपण एकाच वेळेला निभावत असतो. तर प्रत्येक गोष्टीमध्ये आपण परफेक्ट नाही असू शकत, प्रत्येकाकडून चुका होतात. तर त्या चुका आपण ॲक्सेप्ट करायला हव्यात, कारण माणूस म्हटल्यानंतर चुका होतात आणि एकमेकींना समजून सुद्धा घेतलं पाहिजे. आणि ठीक आहे, चुकलं तर चुकलं, नाहीतरी कोणी खूप छान मुलगी आहे किंवा खूप छान सून आहे किंवा खूप छान नणंद आहे किंवा खूप छान भाऊजाई आहे असा पुरस्कार कोणीही देत नाही. फक्त एकमेकींशी छान वागत राहूयात असं मला वाटतं. तर परफेक्टपणा सोडून द्या आणि हॅप्पी राहायला शिकूयात. सांगू, मी हे खूपदा पाहिले आणि खूप जवळून पाहिले. म्हणजे की सपोज 2 बहिणी असतील तर एका बहिणीचं लग्न 10 वर्षाखाली झालेलं असतं, मग दुसऱ्या बहिणीचं लग्न 10 वर्षानंतर होतं आणि त्याच्यानंतर मग सपोज भावाचं लग्न झालेलं असेल तर मग आमच्या लग्नात तर असं नव्हतं. मग भावाच्या लग्नामध्ये खूप चांगलं लग्न केलं तुम्ही, म्हणजे आईवडिलांना बोलणं असेल, किंवा मोठी बहीण छोट्या बहिणीच्या लग्नामध्ये खूप केलं म्हणून बोलत असेल, किंवा मोठ्या बहिणीचं छान स्थळ असेल, छोट्या बहिणीला थोडं जरा कमी मिळालं असेल, किंवा छोट्या बहिणीला छान मिळालं असेल आणि मोठ्या बहिणीला कमी मिळालं असेल, तरीसुद्धा कंपॅरिझन मी पाहिलेलं आहे. सख्ख्या बहिणी असतील तरीसुद्धा, मैत्रिणी असतील तरीसुद्धा. तर हे कंपॅरिझन आपण कमी करूयात. म्हणजे कसं, शेवटी आपापल्या नशिबाने, आपल्या कर्माने, आपल्या विचाराने आणि आपल्या निर्णयावर गोष्टी घडत असतात. आपल्या आयुष्यात ज्या काही गोष्टी घडत असतात त्या प्रत्येक गोष्टीला आपण जबाबदार असतो. त्याच्यामुळे स्वतःला ब्लेम करणं किंवा दुसऱ्यासोबत कम्पेअर करून आपलं आहे ते आयुष्य खराब करून घेणं हे खूप चुकीचं आहे. म्हणजे समोरच्याच्या आयुष्यामध्ये खूप छान गोष्टी आल्या आहेत, म्हणजे आपल्या आयुष्यात येणारच नाही असं अजिबात नाही. ज्या गोष्टी घडल्या त्यावेळेचा काळ वेगळा होता असं समजून जायचं आणि पुढच्या गोष्टी ज्या आपल्या आयुष्यात आहेत त्या गोष्टी अजून छान करण्याचा प्रयत्न करायचा. म्हणजे आणि तो पण स्वतःच्या माणसांसोबत, स्वतःच्या हिमतीवर, किंवा आपल्या सगळे जे लोक आहेत त्यांना सोबत घेऊन आपण हे करायला पाहिजे. आणि खरं तर म्हणजे हे खूप असतं की सासूसुनांचं जमत नाही, नणंद भाऊजाईंचं जमत नाही, किंवा दोघींचं म्हणजे खूप छान पण जमतं. असे खूप सारी उदाहरणं पण असतात समाजामध्ये की सासूसुनेचं जमतं, किंवा नणंद भाऊजाईसुद्धा खूप चांगल्या मैत्रिणी असतात. तर म्हणजे मी अगदीच म्हणत नाही की प्रत्येक सासूनं आईसारखंच असायला पाहिजे, आईसारखं नसलंच पाहिजे, कारण आई ही आईच असते. आणि मुलीनं सुद्धा म्हणजे सुनेनं सुद्धा मुलगी बनण्याचा प्रयत्न अजिबात करायचा नाही, कारण आपल्या मर्यादा पण आपल्याला ओळखता आल्या पाहिजेत प्रत्येक नात्यामधला, असं मला वाटतं. आणि आपण खरंच ते करायला पाहिजे.
आणि अजून एक गोष्ट सांगू तर आपल्या घरामध्ये येणारी जी वहिनी आहे किंवा जी भाऊजाई असेल तर ते खरंच एखाद्या नवीन वापरायला काढलेल्या कपड्यासारखीच असतं. म्हणजे कोणतं पण नातं, म्हणजे मी भाऊजाई म्हणत नाही, पण कोणतं पण नातं आपण जेव्हा नवीन निर्माण करायला लागतो तेव्हा नव्या कपड्यासारखं असतं. म्हणजे आपण जेवढं त्याच्यावर प्रेम करू, जेवढं आपण त्याच्यामध्ये छान दिसत असू, तसं तसं ते नातं फुलत जातं. म्हणजे की आपण जर आपल्या भाऊजाईवर प्रेम केलं तर सगळ्यात जास्त खुश कोण होईल तर आपला भाऊ. आणि आपला भाऊ आपल्यावर आहे त्याच्यापेक्षा पहिल्यापेक्षा जास्त प्रेम करायला लागेल. म्हणजे मी हे स्वतः अनुभवलेलं आहे. कारण तो ज्या व्यक्तीवर प्रेम करतो त्या व्यक्तीवर जर आपण प्रेम केलं तर आपला भाऊ आपल्यावर जास्त प्रेम करायला लागतो. म्हणजे हे आपल्याला जे वाटतं की म्हणजे प्रत्येकच आईला हे इन्सिक्युअर फील होत असतं की लग्न झाल्यानंतर आपला मुलगा बदलेल, पण खरंच तो बदलायलाही हवा. कारण वेळेनुसार प्रायोरिटी बदलतात. प्रत्येकाला असं वाटत असतं की आपल्या नवऱ्याने आपल्यावर सगळ्यात जास्त प्रेम करावं, तसं प्रत्येकजण करत असेल आणि ते आपण ॲक्सेप्ट पण करायला पाहिजे. आणि एकमेकींना चुका माफ करून आपल्या नात्यामध्ये, आपल्या घरामध्ये सांभाळून घ्यायचा प्रयत्न करायला पाहिजे. आणि सांगू अजून एक गोष्ट मला खूप प्रकर्षानं इथं बोलायची आणि तुम्हाला सांगायची की मी हे खूप म्हणजे जवळून पाहते, अनुभवते की हे असतं की लग्न झाले तर यांना मूल होत नाही, तर तो सर्वस्वी दोष हा मुलीवर दिला जातो. किंवा तुमच्या घरातले किंवा खूप जवळचे सुद्धा लोक समजा की तिनं गोळ्याच खाल्ल्या असतील किंवा औषधच घेतलं असेल, इंजेक्शनच घेतलं असेल, त्यामुळेच होत येत नसेल, तर हा ना प्रश्न खूप पर्सनल आहे. तर इतकं पण कोणाच्या आयुष्यामध्ये आपण घुसायला नाही पाहिजे. हा तुम्ही मैत्रीण म्हणून जर तुम्हाला एखादा सल्ला विचारला किंवा तुम्ही रिलेटिव्ज म्हणून जर तुम्हाला सल्ला विचारला तर तुम्ही तो अवश्य द्या. पण असं कोणाला तुम्ही ब्लेम नाही करू शकत की किंवा सर्वस्वी असं दोषी ठरवून बाजूला नाही होऊ शकत. कारण आपल्याला ती पूर्ण गोष्ट माहीत नसते. हे आपल्याला कदाचित माहीत पण नसेल की ते दोघं किंवा ती मुलगी किती संघर्ष करत असेल किंवा हॉस्पिटलमध्ये तिच्यावर किती साऱ्या ट्रीटमेंट होत असतील किंवा तिला कुठल्या ऑपरेशनला सामोरं जावं लागत असेल. सो ती होऊ देत असेल किंवा तिला कामाचं नको म्हणून तिनं असं केलं असेल किंवा तिचं मनच चांगलं नाही म्हणून तिला बाळ होत असेल, तर ही गोष्ट आपण खरंच प्रकर्षानं टाळली पाहिजे. कारण आपण आई असू तरी कधीतरी पुढं आई नसू तरी आपण कधीतरी पुढं आई होणार आहोत. आणि पिरियड्स असो, डिलिव्हरी असो, कंबरदुखी असो किंवा कोणतीही गोष्ट, कोणताही पुरुष कितीही चांगला असला तरी ती गोष्ट जे स्त्रियांचं शरीर अनुभवतं ते जितकं छान समजून घेता येईल आपल्याला तेवढं समजून कुठलाही पुरुष समजून घेऊ शकत नाही. आणि आपण आता या महिला दिना दिवशी असं ठरवून टाकूयात की महिला ही महिलांची शत्रू नसते. हो, महिला ही महिलांची शत्रू नसते. हेच आपण खरं करूयात असं मला वाटतं. आणि जर आपल्याला हे होत नसेल, जर आपण यातली एकही गोष्ट अनुकरण करत नसू तर खरंच महिला दिन साजरा करण्यात काहीही अर्थ नाही असं मला वाटतं. तर आपण हे चेंज इथून मागं नाही गेलं तर 2026 पासून तरी करूया. कारण कुठल्याही बदलाची सुरुवात आपण स्वतःपासून करूयात. तर चला मग अजून एकदा तुमच्यातल्या शक्तीला, तुमच्या स्त्री शक्तीला खूप साऱ्या शुभेच्छा. आणि एक गोष्ट कायम लक्षात ठेवा की तुमच्या आसपासचं जे विश्व आहे ते खूप सारं मोठं असेल तरीसुद्धा तुमचं जे छोटंसं विश्व आहे त्या विश्वातल्या सगळ्यात महत्त्वाच्या व्यक्ती म्हणजे तुम्ही आहात. स्वतःवर प्रेम करत राहा आणि आयुष्य आनंदाने जगा. थँक्यू. चला भेटूया आपण पुढच्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आणि हो, आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि तुमच्या आवडते सगळ्यात जी तुमच्या आवडती आयुष्यातील जी आवडती स्त्री असेल तिला हा व्हिडिओ नक्की शेअर करा. थँक्यू.